अत्यंत धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक कुटुंबाचं एक स्वप्न व ते स्वप्न असतं म्हणजे आपलं स्वतःचं व हक्काचं घर. स्वप्नातील घर प्रत्यक्षात साकार करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे SS कन्स्ट्रक्शन यांनी. SS कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून अनेक ठिकाणी नवनवीन घरे बांधण्यात आलेली आहे. माझं नाव महेश शर्मा. मी बोरवडचा रहिवासी असून माझा व्यवसाय भोजनालय, शाकाहारी भोजनालयाचा आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये घर बांधणं एक विशेष कल्पना असते. गरीब असो कोणी असो, परंतु त्या घराला घरपण आपल्यासारखं आपल्याला देता आलं पाहिजे. त्या हिशोबाने आम्ही आमच्या हिशोबाने प्रयत्न करत होतो. परंतु नंतर दुसरा विचार असा आला की काहीतरी आपले पैसे इन्व्हेस्ट करायचे असले तर ते योग्य प्रकारे जर कधी झालं तर आपल्याला त्यात बरं वाटेल. त्या हेतूने आम्ही साजिद सर आणि सुनील भाऊ SS ट्रेडर्स यांच्याकडे आम्ही गेलो असता त्यांच्याकडून आम्ही प्लॅन काढले. प्लॅनच्या हिशोबाने त्यांनी आम्हाला एवढं कोऑपरेटिव्ह केलं की कोणत्याही बाबतीत आम्हाला जर काही शंका आली तर ते दुसरं प्लॅन करून त्यांनी आम्हाला दाखवत गेले आणि शेवटपर्यंत आमचं समाधानकार आम्हाला प्लॅन काढून दिलं. आणि आमची वास्तू त्यांच्या दोघांच्या सहमताने उत्तम प्रकारे कोणत्याही प्रकारचा शेवटपर्यंत वाद न होता एक घर असं बांधून दिलं की ती राहणाऱ्याला त्या घरामध्ये असं वाटते की खरंच आपला जो पैसा झालेला आहे तो इन्व्हेस्ट आपला योग्य झालेला आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची आम्हाला अशी तसदी त्यांच्याकडनं मिळाली नाही की ते आमच्याकडे बोलवल्यानंतर आले नाही. उलट ते म्हणत होते आमचं कामच नाही तुमच्याकडे येण्याचं काय. परंतु तरी देखील मी जेव्हा जेव्हा त्यांना बोलवलं त्यांनी चांगल्या प्रकारचं मटेरियल कोऑपरेटिव्ह केलं. आणि त्यांच्या स्वभावाची तुम्ही काय सांगू, ईश्वरानं त्यांना एवढं गॉड गिफ्ट दिलेलं आहे की SS मतलब हो हो, नाही नावाची वस्तूच नाही. म्हणून त्या नावाच्या साक्षात्काराने की जसं नाव तसं काम हे माझ्या घराच्या बांधण्यामध्ये मला त्यांच्याकडून फार सहयोग प्राप्त झालेला आहे. मला तरी असं वाटतं ईश्वराने यांची जोडी कायमस्वरूपी अशीच ठेवावी आणि असेच लोकांची घरं त्यांनी बांधावे की ज्यामध्ये लोकांना वाटलं पाहिजे की खरंच आपण हे घर बांधलं आहे, त्यामध्ये आपलं इन्व्हेस्टमेंट योग्य झालं आहे. कोणत्याही प्रकारचा एक न्याय पैसा जास्त न घेता आणि प्रत्येक वेळेस मला त्यांनी कोऑपरेटिव्ह केलं. आज मला माझ्या घरात फार आनंद आहे. आणि बघणारे जेही येतात तेच म्हणतात की एवढ्या जागेमध्ये बसवलं कसं. हे एक तर ते आमचे आर्किटेक्ट साहेब साजिद सर आणि दुसरे त्यांना पाठपुरावा करणारे आमचे सुनील भाऊ, त्यांनी एवढं काही केलं की आमच्याकडे त्यांना म्हणजे काही काही शब्द असे असतात की ते बोलले देखील जात नाही. त्यांना काय शब्दाने आपण त्यांना थोरवी करावी त्यांची. त्यासाठी आम्ही यांचे सदैव आमचा परिवार ऋणी राहणार आहे. पैसा गेला त्याचा काही चिंता नाही राहत माणसाला, परंतु पैसे जाऊन जर घरासारखं नाही झालं तर त्या घराला काही अर्थ राहत नाही. आम्हाला त्यांच्यापासून फार समाधान आहे. आणि मी म्हणतो त्यांनी प्रत्येकांसाठी त्यांचं असंच असावं आणि करतही असतील ते तसंच, हे मला पूर्ण विश्वास आहे. घर बांधकाम सुरुवात करताना मनामध्ये अनेक प्रश्न उभे राहतात. प्लॅन कसा असावा, कोणत्या कंत्राटदाराला घर बांधकाम द्यावे, या सर्व समस्येचं निवारण करण्यासाठी SS कन्स्ट्रक्शनचे संचालक सुनील भाऊ बोरसे
व साजिद भाई इंजिनियर या दोघांनी SS कन्स्ट्रक्शनची सुरुवात केलेली आहे. SS कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधली गेलेली घरे व त्यांचा अनुभव घरमालकांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं की त्याच्या घरामधलं त्याच्या मनातलं जे स्वप्नातलं घर आहे ते आयुष्यामध्ये त्याने एक स्वप्नातलं एक मनसोक्त घर असं त्याने बांधावं. आणि ते माझ्या स्वप्नातील घर जे आहे ते पूर्ण केलेलं आहे SS कन्स्ट्रक्शन, श्री सुनील भाऊ बोरसे आणि साजिद भाऊ शेख यांनी. मी पण ठरवलं होतं की माझ्या स्वप्नातील एक घर असावं आणि मग मी विचारात पडलो की ते पूर्ण कोणाकडून करून घ्यावं. तर त्यासाठी मला SS कन्स्ट्रक्शन यांची खूप मदत झाली. मी साजिद भाऊ आणि सुनील भाऊ यांच्याकडे गेलो आणि त्यांनी माझं स्वप्न साकार करण्यास खूप मोलाची मदत केलेली आहे आणि त्यांनी जी ही वास्तू बांधण्यासाठी मला मदत केलेली आहे. तर खरंच खूप दर्जेदार आणि माझ्या स्वप्नातील एक अप्रतिम असं घर त्यांनी मला बांधून दिलेलं आहे. त्याबद्दल SS कन्स्ट्रक्शन, साजिद भाऊ आणि सुनील भाऊ बोरसे यांचे खूप खूप आभार. ज्याप्रमाणे मी घर बांधायचं ठरवलं होतं त्याप्रमाणे सुनील भाऊ आणि साजिद भाऊ यांनी माझं घर तर बांधून दिलं, परंतु त्यात जर काही बदल करायचे म्हणले तर सुनील भाऊ आणि साजिद भाऊ यांनी वेळोवेळी काहीही विचार न करता बदल करून दिलेले आहेत आणि ज्याप्रमाणे मी ठरवलं होतं त्याच्याहीपेक्षा उत्तम आणि दर्जेदार काही वेळोवेळी बदल करून मला हे घर SS कन्स्ट्रक्शन यांच्यामार्फत पूर्ण करून देण्यात आले. मी आणि साजिद भाऊ इंजिनियर यांनी दोघं मिळून ठरवलं होतं की बा आपल्याला काम यामध्ये करायचं आहे, कंस्ट्रक्शनचं काम करायचं आहे. पण कंस्ट्रक्शनचं काम करत असताना ह्या पण विचार आला की आपल्याला कंस्ट्रक्शन करत असताना बस सिमेंट, असारी, टाईल्स, ग्रेनाईट, मार्बल ह्या गोष्टीची आवश्यकता लागणार आहे. मग का नाही आपण असं एखादी दुकान आपण ओपन करायचं, दुकान सुरू केल्यानंतर कंस्ट्रक्शनमध्ये उतरायचं. मागच्या 2-2.5 वर्ष झाले आम्ही हे दुकान चालू करून केलेलं आहे आणि त्या माध्यमातून मी लोकांचं स्वप्न म्हणजे घर म्हणजे सर्वसामान्य कुटुंबाचं एकच स्वप्न असते ते म्हणजे घर आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असतो. कारण की आम्ही काय करतो, त्यांचं फक्त जागा तुम्ही दाखवा, आम्ही त्यांना प्लॅनपासून रेडीपासून त्यांचं पूर्ण संकल्पना अगोदरच दाखवून दिलेलं असतं. त्यानुसारच आम्ही काम सुरुवात करतो. काम सुरू केल्यानंतर प्रत्येक वेळी त्यांना कुठेही अडचण असली तर आमचे स्वतः इंजिनियर साजिद भाऊ जाऊन किंवा आम्ही जाऊन त्यांचं पूर्ण समाधान केल्याशिवाय काम पूर्ण करत नाही. वेळोवेळी त्यांना जेही अडचण असली ते पूर्ण करतो आम्ही. छोट्या छोट्या गोष्टी जर चेंजिंग असल्या तर करावंच लागतील आणि ते काही विशेष नाही आहे, ते थोडंफार आहे का आपल्याला पण सहन करावं लागते. कारण असं आहे, आपण जेव्हा कामाला प्रत्यक्ष सुरुवात करतो त्यावेळेस त्याच्या लक्षात नसतं ते की इथं काय प्लॅनिंग चेंजिंग काय करायचं असलं तर त्यावेळी म्हणजे आपण जेव्हा प्रत्यक्ष बांधकाम करतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात येते की आपलं असं नाही असं पाहिजे होतं. नक्कीच आम्ही त्यांना ते चेंजिंग करून देतो. अत्यंत कमी वेळामध्ये भरभराटी घेतलेली आहे तुमच्या व्यवसायाने, संपूर्ण तालुक्यामध्ये नावलौकिक सुद्धा झालेलं आहे. विषय असा आहे, आम्ही म्हटल्यापेक्षा तुम्ही नाही का जे लोक आम्ही लोकांचं काम केलेलं आहे त्या लोकांना प्रत्यक्ष जाऊन जर तुम्ही विचारलं तर मला असं वाटतं ते योग्य राहील. आम्ही तर आमच्या व्यवसायाबद्दल किंवा याच्याबद्दल आम्ही चांगलं सांगणार आहे की आम्ही चांगलंच करतोय, यस करतोय, परंतु आमचे काही कस्टमर तुम्ही मला असं वाटतं की आम्ही तुम्हाला नाव देतो, नंबर देतो, त्या लोकांना पण तुम्ही विचारू शकता की आमच्याबद्दल आमचं काम, आमचं पूर्ण काम करण्याची पद्धत हे त्यांना तुम्ही विचारू शकता प्रत्यक्ष जाऊन. का असते माहिती आहे का, आम्ही केलेलं काम आम्ही कितीही सांगितलं तरी पण त्याला महत्त्व नाही आहे. ज्या लोकांची कामं आम्ही केलेलं आहे त्याच लोकांनी जर सांगितलं तर योग्य राहील. काय मेसेज देणार आहे चांगला घर बांधणाऱ्यांना? मेसेज तर आम्ही असंच देणार आहे की बा आज सर्वसामान्य कुटुंब जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांचं एकच स्वप्न आहे, म्हणजे आपलं स्वतःचं घर, सुंदर घर असं बांधावं म्हणून. तर नक्कीच आम्ही त्यांच्या स्वप्नाला साकार करण्याचा आम्ही साजिद भाऊ आणि मी दोघे मिळून नक्कीच प्रयत्न करू. मागच्या काळामध्ये काही लोकांनी म्हणजे मुद्दाम म्हणजे पैसे घ्यायचे काम वेळेवर करून न देते, करूनही दिलं तर त्याला फक्त क्वालिटीमध्ये न करून देता त्यांना पूर्ण करून द्यायचं हे प्रकार चालू होते. आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही हेच विचार करतो की बा जे व्यक्ती घर बांधतोय तो व्यक्ती 1-1 रुपया जमा करतो, 1-1 रुपया जमा करून त्याचं स्वप्नाचं घर असते आणि तो मेहनतीने पैसे कमवून जमा केलेला पैसा तो योग्य जागी योग्य वेळेत जर लागला तर खरंच ते घर योग्य चांगल्या पद्धतीने होते. हेच आमचं हे असते. देखो असल तो हमने जब इंजीनियरिंग कंप्लीट की उसके बाद 2 साल हमने औरंगाबाद के अंदर संभाजी नगर के अंदर वहाँ पर जो हमने खूब अच्छा एक्सपीरियंस हासिल किया. हमारे आर्य सिद्दीकी साहब बोल करके इन्फिनिटी के अंदर
उन्होंने बहुत अच्छा जो है हमको वहाँ से गाइड किया और बहुत अच्छे जो है कम वक्त के अंदर उन्होंने ट्रेनिंग दी। उसके बाद जब मैं बोधवाड़ आया तो मुझको यानी एहसास हुआ कि भाई यहाँ के लोगों को भी ज़रूरत है, क्योंकि यहाँ पर उस वक्त में कंप्यूटराइज काम बहुत कम था। इसके लिए फिर मैंने यहीं पर शुरुआत किया, बोधवाड़ के अंदर एक स्टार्ट किया, जिसके बाद जो है मेरे को अच्छा जो है पिकअप मिला, यानी लोगों का जो है सपोर्ट मिला और मेरे काम से लोग खुश हुए। उसके बाद जो है धीरे धीरे 1 साल के बाद सुनील बोकर हमारा जो है कांटेक्ट हुआ नगर पंचायत के माध्यम से। नगर पंचायत के अंदर भी जो है हमारे जो है कांटेक्ट हुए और फिर एक एहसास हुआ कि व्यापार वगैरह जो 2 साल 3 साल का जो पीरियड निकला, उसके अंदर मैं एक चीज़ देखा कि लोग जो काम करते हैं अपने जो बोधवाड़ तालुका का जो एरिया है, ये किसान तबके के लोग हैं और ज़्यादातर मिडिल क्लास के लोग हैं। और जिस तरह की उनको सर्विस चाहिए थे वैसी सर्विस उनको मिल नहीं पा रही थी, यानी उनका जो है कुछ ठेकेदारों के ताल्लुक से उनके अंदर कुछ नाराज़गी पैदा हो रही थी। और कुछ लोग बेचारे जो बड़ी मेहनत से जो है पैसे जमा करके उनका एक सपना था कि मैं ऐसा मकान बन लूँ और इस तरह से जो है मेरा कंस्ट्रक्शन का काम करूँ, लेकिन वो किसी वजह से हो नहीं पा रहा था। तो ये तमाम चीज़ों को नज़र में रखते हुए फिर हमने जो है सुनील बो के कान पर ये विषय डाला। उस वक्त में सुनील बो भी जो है उनका मटेरियल सप्लाई का बिजनेस था और मेरा जो है कंसल्टिंग का जो है प्लान वगैरह तैयार करना, 3D तैयार करना और लोगों की तमाम जो रिक्वायरमेंट रहती है मकान के ताल्लुक से वो पूरी करके देना। फिर हम दोनों ने चर्चा करके हमने एक डिसीजन लिया कि अब अपन ऐसा काम करते हैं कि दोनों मिलकर एक प्लेटफॉर्म पर आते हैं और एक प्लेटफॉर्म पर से जो है अपने एरिया के अंदर लोगों को एक सर्विस प्रोवाइड करते हैं, तो जिसको हम जो है 1 विंडो सर्विस कह सकते हैं कि लोगों के प्लान से लेकर उनका जो है प्लान बनाना, 3D एलिवेशन बनाना, या फिर किसी का अगर लोन की कोई मसला है कि उनको होम लोन करना, उसकी फाइल तैयार करना, नगर पंचायत की परमिशन निकाल के देना और काम चालू करने के बाद उनकी तमाम रिक्वायरमेंट को ध्यान में रखते हुए उनको काम करके देना। तो इस ताल्लुक पर हम दोनों ने फिर साथ में आकर के एक डिसीजन लिए कि हम ये काम शुरू करेंगे और इसके साथ हमको जो लगने वाली चीज़ें है जैसे बिल्डिंग मटेरियल है टोटल, तो हमने ये सोचा कि भाई अपने को जो काम लेंगे उसी के साथ साथ अपने एक बिल्डिंग मटेरियल की दुकान भी जो है शुरू करते हैं। तो उसी के साथ साथ फिर हमने जो है ट्रेडर्स का भी जो है व्यवसाय का जो बिजनेस शुरू किया और फिर यहाँ से जो है हमारा जो ये सिलसिला अभी 2 साल 2.5 साल लगभग हो चुका है। तो इस तरह से फिर हमारा जो ये कारोबार आपकी दुआओं से बढ़ता रह रहा है। अगर कोई बंदा है, अगर उसको 500 स्क्वायर फीट का भी प्लान मकान बनाना है या 1000 स्क्वायर फीट का भी प्लान बनाना है, तो अपना जो एरिया है बोधवाड़ तालुका और बोधवाड़ तालुके के तरफ लोगों का उतना बजट नहीं होता, लेकिन सपना तो होता है कि बनाना है, लेकिन उनके पास उतना बजट नहीं होता। तो उनके लिए हम एक सर्विस ऐसी प्रोवाइड करते हैं कि बैंक के माध्यम से बोलो या फिर किसी फाइनेंस कंपनी के माध्यम से बोलो, हम उनका जो जितना पेमेंट है उसके अलावा जो लगने वाली रिक्वायरमेंट है वो हम उनको लोन के थ्रू उनकी फाइल कंप्लीट करा के उनको प्रोवाइड भी कराते हैं, उसकी भी मदद करते हैं हम, ताकि उनका काम आसानी से हो जाए। क्या बताना चाहेंगे कि एक साधारण इतना पैसा जेब में हो तो आदमी घर का सपना देख सकता है, आप सपना पूरा करने में उसकी मदद करते हैं? देखो, अगर किसी का 1000 स्क्वायर फीट का भी अगर मकान है तो कम से कम अगर उसके पास 5 लाख रुपए भी है तो वो हिम्मत करे बिल्कुल कि मेरे को काम चालू करना है। बाकी का जो पेमेंट है, जो पैसा है, अगर उनका सिविल सर्विस अच्छा है, उनका जो इनकम अच्छा है, तो हम उसी के थ्रू से जो है उनका लोन वगैरह कराकर उनका अगर 1000 स्क्वायर फीट भी काम है, कम से कम, ज़्यादा से ज़्यादा भी हो सकता है, तो अगर 5 लाख रुपए भी अगर उनके जेब में है तो वो बिल्कुल हिम्मत करे, असल हिम्मत है, अगर वो हिम्मत करे तो बाकी का काम उनका पूरा हो जाता है। ट्रेडर्स के माध्यम से आप बिल्कुल बिल्कुल। और जो लोग हमने काम किया आप उनसे भी पूछ सकते हैं। बहुत सारे लोग ऐसे थे कि जिनके पास तो 0 बजट था, कुछ ही नहीं था, हमने पूरा जो है उनको पूरी फाइल करा के और बाकायदा उनके काम कंप्लीट करा के दिए और उनका कुछ पेमेंट का भी था आगे पीछे, महीना 1.5 महीने का जो है उनको टाइम दे करके काम कंप्लीट होने के बाद भी जो उनको पूरी सर्विस हमने प्रोवाइड की।